दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय, शहर पोलीस ठाणे आणि व्यापारी संघटनांना निवेदन देत बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे। विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जची निपक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच शांततापूर्ण आंदोलनाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी प्रकाश दुशिंग, बाळासाहेब कोपरे, संतोष कोपरे, देविदास गायकवाड, राजेंद्र मोकळ, आनंद कोपरे, संदीप दुशिंग, आकाश दुशिंग, हेमंत कोपरे, संतोष गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। नवी दिल्ली येथे जे विद्यार्थी संविधानिक मार्गाने, शांततेच्या मार्गाने न्याय मागण्याकरता जे जंतर मंतरवरती उपोषणाला बसलेले आहे, त्या विद्यार्थ्यावरती अमानुष लाठीचार्ज करून अश्रुधुराच्या नळकांड्या असतील किंवा शहरांच्या बाहेर असेल, अशा विविध उपकरणाचा वापर करून त्या मुलांचा अमानुष छळ केलेला आहे। जवळजवळ 5 ते 6 विद्यार्थी जखमी झालेले असून याच्यामध्ये काही महिला सुद्धा आहे, महिला देखील मोठ्या प्रमाणात जखमी झालेल्या आहे। या अशा हुकुमशाह सरकारचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। कारण भारत देश हा संविधानावरती चालतो आणि या संविधानाच्या मार्गाचा अवलंब न करता हा देश जर हुकुमशाहीच्या मार्गाने चाललेला असेल, याला कुठेतरी पायबंद घालण्याची वेळ आता आलेली आहे। या देशामध्ये न्याय मागत असेल, त्याच्यावर लाठीचार्ज होत असेल तर ही खेदाची गोष्ट आहे। असाच न्याय मागण्याकरता आमचे मराठी बांधव जालना जिल्ह्यात, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस उपोषणाला बसले होते धरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेस सुद्धा या हुकुमशाह सरकारने त्यांच्यावरती लाठीचार्ज केलेला होता। म्हणून मला सांगायची वेळ येते, या सरकारचा कुठंतरी पायबंद घालावा आणि यांना या कठोर ज्यांनी शिक्षा, ज्या मुलांना लाठीचार्ज केलेला असेल, या मुलांवरती त्वरित उपचार करून त्यांना न्याय द्यावा अशी प्रथम विनंती करतो। त्यानंतर आमचे राष्ट्रीय नेते माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी 23 तारखेला उद्या जो बंद पुकारलेला आहे, या बंदमध्ये कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी बंधू असतील, छोटे मोठे व्यापारी असतील, आजच आमच्या शिष्टमंडळाने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुधीरजी डागा साहेब, त्यानंतर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर कोपरगाव पोलीस स्टेशन यांना देखील निवेदन दिलेलं आहे, कोपरगाव तहसीलदार साहेब यांनाही देखील निवेदन दिलेलं आहे। आम्ही उद्या शांततेच्या मार्गाने कोपरगाव बंदचं आव्हान करीत आहोत। या बंदमध्ये जे छोटे मोठे पक्ष असतील, जे भारतीय संविधानाला मानणारे वर्ग असेल, त्यांनी मोठे सहभाग याच्यामध्ये नोंदवायचा आहे एवढं बोलतो। आणि ज्या समाजकंटकांनी आमच्या विद्यार्थ्यावरती, आमच्या माता भगिनीवरती जो अन्याय अत्याचार केला, अशा बाटगुळांना आम्ही यांचा जाहीर निषेध करतो। जय भीम।